greetings of the day to all. आज तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या AMG इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सो आज आपण आपल्या बँकिंग एक्झाममध्ये SSC अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स लाईक CUET, कॅट किंवा MPSC मध्ये जे महत्त्वाचं इंग्लिशमध्ये जो पार्ट आहे त्याला आपण जे क्वांटिफायर्स म्हणतो तो टॉपिक जो खूप इझी पण आहे आणि थोडा मायनर मिस्टेक्समुळे -0.25 मार्क्स घेऊन जाणारा पण आहे. अशा टॉपिकला आज आपण क्लिअर करणार आहोत आणि इंग्लिश प्लस मराठी या अप्रोचने आपण याला शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. आणि खूप बेसिकपासून आपण घेऊ आणि कमी वेळेमध्ये बऱ्याचपैकीला कव्हर करून घेऊया. सो सर्वात आधी क्वांटिफायर्स म्हणजे काय आहे हे आपल्याला जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. सो क्वांटिफायर्स म्हणजे काय की नावामध्येच तुम्ही बघू शकता क्वांटिटी. ओके. सो क्वांटिटी म्हणजे म्हटलं की काय येतं की मग त्याच्यामध्ये मोजणे, किती म्हणजे हाव, ठीक आहे, किंवा किती प्रमाणात. या दोन प्रश्नांमध्ये आपण याला असेस करतो की क्वांटिटी म्हणजे नक्की किती किंवा किती प्रमाणात. तर क्वांटिफायर्स मग इथे रोल काय राहणार की जे इंग्लिशमध्ये बेसिक जे आपण आपला जो सेंटेन्सचा कन्स्ट्रक्शन काय असतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्याच्यामध्ये सब्जेक्टमध्ये नाऊनला जो एका प्रकारे आपण म्हणू शकतो की मॉडिफाय करतो तो क्वांटिफायर इथे आपण त्याबद्दल शिकणार आहोत. तर इथे क्वांटिफायर्स काय काय येतात आपण खूपदा ऐकलं असेल, सम किंवा फ्यू, मोर, मोस्ट, व्हेरी, लिटिल, हे असे खूप बरेचसे क्वांटिफायर्स आहेत ज्यापैकी आपण महत्त्वाचे वन ऑफ द, सम ऑफ द अँड ईच ऑफ द हे जे हाय फ्रिक्वेन्सी मध्ये यूज होणारे जे हे सब टॉपिक्स आहेत ज्या क्वांटिफायर्स टॉपिकमधले आपण याला कव्हर करणार आहोत, जे वारंवार रिसेंटली एक्झाममध्ये आपण बघतो आणि करंटली याच्यावर क्वेश्चन बनतात आणि याच्यावरच बेस्ड एरर्स आणि एरर्स जनरली कव्हर केलं जातं. सो चला पुढे बघूया की या टॉपिकमध्ये नक्की काय काय आहे. सो लेट स्टार्ट. पहिला आहे वन ऑफ द. तर वन म्हटलं तर आपण याला वर्ड टू वर्ड जाऊया. वन म्हणजे काय, एक, ठीक आहे. आणि ऑफ द म्हणजे पैकी म्हणू शकतो. एक अर्थ हा होतो पैकी किंवा च्यामधून किंवा च्यापैकी. तर आता एक कितीपैकी आणि कितीच्या पैकी असणार, नक्कीच तो एक पैकी एक तर नसणार ना. म्हणजे एक मुलगा आपण कम्पेअर करतो आहे तर त्याला एका मुलाला एकासोबत आपण कम्पेअर करणार का, की एकामधून एक मुलगा असं तर काही वर्ड बनत नाही. ॲटलिस्ट तिथे दोन राहिले पाहिजे. याचाच अर्थ तिथे जे नाऊन आहे ते 100% प्लुरल असले पाहिजे, म्हणजे बहुवचनी. ठीक आहे. केअरफुली आपण वन ऑफ द बद्दल बोलतोय आता, बाकीकडे लक्ष नको द्या. बेसिक स्टेप बाय स्टेप जायचं आहे. सो वन ऑफ द बद्दल आपण बोलतोय. एक, कितीपैकी, दोनपैकी, तीनपैकी, चारपैकी. तर इथे काय प्लुरल. आणि क्वांटिफायरचा एक बेसिक फंडा काय आहे की इथे क्वांटिफायरमध्ये एक्झॅक्ट नंबर आपल्याला नाही सांगितलं जात किंवा एक्झॅक्ट नंबरबद्दल आपण नाही बोलत की 1, 2. इथे एक ग्रुपमध्ये किंवा एक इनडायरेक्ट मल्टी तिथे ॲक्टर्स आहेत किंवा ऑब्जेक्ट्स आहेत किंवा नाउन्स आहेत तेच सांगितलं जातं. सो इथे प्लुरल जनरली यूज होतं. ओके. सो वन म्हटलं, एक म्हटलं आहे आणि इथे जनरली लक्षात ठेवा की जे दुसरे ज्याच्यासोबत आपण कम्पेअर करतो ज्याच्यापैकी, तर ते पैकी जे आहेत वन ऑफ द बॉयज, एक बॉय अदर बॉईजच्या पैकी, एक टीचर अदर टीचर्सच्या पैकी, वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स, तर एक मोठी प्रॉब्लेम बाकी इतर बिगेस्ट प्रॉब्लेम्सच्या पैकी. तर इथे आपण
पैकी ज्यांच्यामधून घेतो आहे ते नक्की पूर्णपणे प्लुरल नाउन नसणार. बट जो आपला हेल्पिंग वर्ब आहे इज किंवा इज एम आर असतो, वॉज वर असतो, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव, हॅड हॅव, हे आपले हेल्पिंग वर्ब्स असतात. तुम्हाला माहीत असेल ग्रॅमरमध्ये. तर हे जे आहे कोणाच्या अकॉर्डिंग यूज होतात? याच्या म्हणजे जिथून वन ऑफ द, सम ऑफ द जे पण असणार, तर हे जे वर्ड आहे ऑफच्या आधी वर्ड आहे त्यांच्या अकॉर्डिंगली यूज होणार. तर इथे वन डेफिनेटली हा सिंग्युलर आहे. तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब हॅज, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब इज, परत वॉज, इज किंवा एक असतो हॅज. रॉंग पॅटर्न कधी असणार बघा, वन ऑफ द बॉयज. आपल्याला इथे आर यूज करण्याची पॉसिबिलिटी याच्यामुळे आहे की आपण जनरली बघतो की सब्जेक्ट प्लस जर वर्ब आहे तर वर्ब एजा अकॉर्डिंगली यूज होणार. तर आपण बॉईज म्हटलं तर आर याला हरकत काय, पण बेसिक इथे तशा तऱ्हेने नाही जायचं आहे. हा कम्प्लीट जो आपला सब्जेक्ट बनत आहे आणि इथे मेन प्रायमरी सब्जेक्ट हा आहे पार्टचा वन, आणि वन आहे सिंग्युलर. सो ऑल द टाइम म्हणजे इज एम आर सिम्पल म्हणजे प्रेझेंटमधनं इज यूज होणार किंवा हॅज, पास्टमधनं वॉज, आणि परफेक्ट जे पार्ट असतो, परफेक्ट पास्ट पार्टिसिपल आपण त्यांना म्हणतो की त्याच्यामधनं हॅड कॉमन आहे. हॅडपैकी दुसरं नाही तर हॅड इज यूज होणार. आणि फ्युचरमध्ये शाल विल जे आहे अकॉर्डिंगली यूज होतं आणि त्याच्यामध्ये हॅव लागतं जर आपण त्याला दुसऱ्या टेन्समध्ये यूज करतो तेव्हा. शाल असतो एक दुसरा. ओके, तो वन ऑफ दच्या वेळी लक्षात ठेवा स्ट्रक्चर असं असणार आहे, बेसिक स्ट्रक्चर, की वन ऑफ द इतका कॉमन झाला हा नक्की असणार. याच्या अकॉर्डिंग हेल्पिंग वर्ब असणार, जे पण असणार हेल्पिंग वर्ब इथे आपण यूज करणार इज, वॉज किंवा विल शाल, आणि मग जे आहे रेस्ट सेंटेन्स बनणार. हा याचा स्ट्रक्चर असणार. तर हे वन ऑफ द बद्दल झालं. आता नेक्स्ट घेऊया सम ऑफ द. परत इथे आपल्याला फोकस करायचं आहे जो ओव्हरऑल आपला हा सब्जेक्ट असणार आहे त्याच्यापैकी प्रायमरी पार्ट जो आहे तो सम. आता सम म्हटले तर काही, ठीक आहे. काही म्हटलं तर याच्यामध्ये नक्की हा सिंग्युलर तर नाही आहे, है ना. सिंग्युलर नाही आहे, 100% हा सिंग्युलर नाही आहे. हा एकपेक्षा जास्ती आहे म्हणजे हा प्लुरल आहे नक्कीच. आणि प्लुरलसाठी जे हेल्पिंग वर्ब असणार ते पण प्लुरल असणार. म्हणजे प्रेझेंटमधून जाऊ तर आपण आर येणार किंवा हॅव अकॉर्डिंग टू द टेन्स, आणि सेंटेन्सचे जे कन्स्ट्रक्शन आहे त्या अकॉर्डिंग पास्टमध्ये वर आणि हॅड तर कॉमन आहे ॲज यू नो, आणि फ्युचरमध्ये शाल विल ते अकॉर्डिंगली यूज होतं. जनरली विल यूज होतं, ठीक आहे. विल किंवा विल प्लस हॅव. मग पण सम सोबत नेहमी प्लुरल वर्ब यूज होणार. पण इथे आणखी एक थोडंसं कॉम्प्लेक्सिटी क्रिएट होतं की जर नाउन प्लुरल नसणार इन केस समच्या वेळी, तर दुसरा सिंग्युलर असू शकतो. बट सिंग्युलर तो एक्झॅक्टली सिंग्युलर त्याच्या आशयमध्ये यूज नाही होते. हा आहे इथे अनकाउंटेबल. म्हणजे अनकाउंटेबलला आपण जे त्यासाठी हेल्पिंग वर्ब यूज करतो ते सिंग्युलरवालीच असते, ठीक आहे. आता अनकाउंटेबल म्हणजे नक्की कसं की आपला जो कॉमन एक्झाम्पल आहे ज्याला आपण मोजू नाही शकत. काउंटेबल म्हणजे जो काउंट नाही होऊ शकत. हा निगेशन आहे, तर जे काउंट नाही होऊ शकत. वॉटर, आपण एक वॉटर, दोन वॉटर, तीन वॉटर इंग्लिशमध्ये यूज नाही करत, ठीक आहे. त्यापैकी वर्क पण झालं. वर्क आपण आता वर्कला शब्दशः मराठीमध्ये घेतलं तर कामे असं होऊ शकतं. एक काम, दोन काम मराठीमध्ये वाटतं, बट हाच एक थोडासा इथे एक चॅलेंज असतो की आपण तंतोतंत मराठी टू इंग्लिश करणं प्रत्येक वेळी इझी नसते आणि ते डुएबल नाही आहे. तर इथे वर्कला पण आपण इथे अनकाउंटेबलमध्येच घेतो. त्याच्यामधलं पार्टला आपण कम्प्लीट करत असतो, तर पार्ट काउंटेबल नाही आहे ॲट द एंड. सो तिथे पण आपण सिंग्युलर वर्ब यूज, सिंग्युलर हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब यूज करतो, ठीक आहे. आणखी काय असतं, मिल्क आहे, मनी. मनी पण जो आहे इथे आपण एक्झाम्पल आलं आहे बघा, अनकाउंटेबल आहे. सो इन्फॉर्मेशन, माहिती पण. इन्फॉर्मेशनबद्दल एक लक्षात ठेवा, एक म्हणजे याच्या इतर सांगतोय
याचं प्लुरल आणि सिंग्युलर हा एकच फॉर्म असतो, तो म्हणजे इन्फॉर्मेशन. आणि त्यासोबत नेहमी हा अनकाउंटेबल होऊन जातो अशा वेळी. आणि याच्यासोबत नेहमी हा हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब जो आहे सिंग्युलर फॉर्मचाच असणार. ठीक आहे. आता सम ऑफ द मध्ये दोन प्रकारचे नाउन यूज होत आहेत आणि त्याच्याच कॉन्सिक्वेन्स म्हणून काय दोन प्रकारचे वर्ब अकॉर्डिंग टू द नाउन आपल्याला यूज करावं लागतं. एक असतं प्लुरल, बघा स्टुडंट काउंटेबल आहे, एक स्टुडंट, दोन स्टुडंट, तीन स्टुडंट, चार स्टुडंट, सो काउंटेबल आहे. सम ऑफ द स्टुडंट, काही स्टुडंट आर ॲबसेंट टुडे, आज ते ॲबसेंट आहेत. सम ऑफ द बॉईज, बॉईज पण काउंटेबल असतात, 1 2 3 4 बॉईज. ओके. सम ऑफ द बॉईज, काही बॉईज वर लाफिंग, हसत होते. आणि सम ऑफ द एरर्स, एरर्स म्हणजे चुका, काही चुका हॅव बीन करेक्टेड, ते करेक्ट केले गेलेल्या आहेत. सम ऑफ द शॉप्स, काही शॉप्स आर क्लोज, काही शॉप बंद आहेत. सम ऑफ द कॅन्डिडेट्स, काही उमेदवार हॅव म्हणजे काही उमेदवार पात्र झालेले आहेत असं मिनिंग होतो. बट अनकाउंटेबल नाऊन आलं तेव्हा इथे बघा नाऊन वॉटर, मनी, लगेज, फर्निचर. फर्निचरसाठी पण सेम इन्फॉर्मेशन सारखं आहे. प्लुरल आणि सिंग्युलर फॉर्म एकच असतो. फर्निचर्स कधी होत नाही, लक्षात ठेवा. इथे म्हणजे असं कधी करू नका किंवा असं रीडिंगमध्ये आलं तर त्याला एररच म्हणा. फर्निचर्स नाही आलं. तसंच काहीतरी आपण मशिनरी पण एक असते, त्याला मशिनरीज नसते कधी पण, त्यांचं एकच फॉर्म असतो मशिनरी, फर्निचर, हेअर. ठीक आहे. आणखी बरेचसे आहेत. या टॉपिकवर आपण एक क्लास घेऊया. बट सध्या जे लक्षात आलं तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. सो हे लगेज, वॉटर, मनी, फर्निचर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे, तर यासाठी सिंग्युलर वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब यूज होतो. ठीक आहे. सम ऑफ द इन्फॉर्मेशन इज इनकरेक्ट, काही इन्फॉर्मेशन चुकीची आहे. सम ऑफ द वॉटर वॉज वेस्टेड, काही पाणी किंवा काही प्रमाणात पाणी वेस्ट केलं गेलं होते. सम ऑफ द मनी, काही पैसे डोनेट केलेले गेले, काही लगेज हरवले. आणि सम ऑफ द फर्निचर, काही फर्निचर तुटलेले होते. तर हे सम ऑफ द बद्दल झालं. सम ऑफ द मध्ये लक्षात ठेवा एक प्लुरल नाव यूज झालं तर त्याच्यामध्ये प्लुरल वर्ब असणार किंवा हेल्पिंग वर्ब. आणि एक दुसरं यूज होऊ शकतं इथे अनकाउंटेबल. ठीक आहे. जे त्याच्या अकॉर्डिंगली प्लस आपल्याला सिंग्युलर घ्यायचं वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. सो आपण इथे आतापर्यंत बघितलं वन ऑफ द, सम ऑफ द. आता जाऊया ईच ऑफ द. आता ईच मध्ये पण नाही का एक सिंग्युलर साऊंड म्हणजे आपल्याला येतो. ईच म्हणजे प्रत्येक, है ना. प्रत्येक व्यक्ती म्हणा, प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती, पर्सन, किंवा प्रत्येक थिंग, वस्तू. तर प्रत्येक म्हणजे ईच, ईच म्हणजेच प्रत्येक. आणि हे साऊंड कसं करतं सिंग्युलर. तर इथे मग नक्कीच याचा स्ट्रक्चर जो राहील तो कसा राहणार, ईच ऑफ द प्लस नाऊन कसं राहणार इथे. नाऊन सगळीकडे जनरली कसं राहणार आहे, प्लुरल नाऊन. फक्त सम ऑफ द मध्ये आणि पुढे पण काही जिथे कदाचित प्लुरल नाऊन प्लुरल साऊंड झालं या सब्जेक्टचं म्हणा किंवा पार्ट ऑफ सब्जेक्टचं, तिथे अनकाउंटेबल नाऊन येण्याची पॉसिबिलिटी आहे. पण इथे जे सिंग्युलर आहे तिथे तर प्लुरल नाऊन येत आहेत आणि इन कॉन्सिक्वेन्स परिणामी तिथे मग प्लुरल वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असं काय, असा एक स्ट्रक्चर बनणार. तर आपण बघू शकतो ईच ऑफ द, ईच ऑफ द स्टुडंट, प्रत्येक स्टुडंट वॉज गिवन अ बुक, प्रत्येक मुलाला एक पुस्तक दिली गेली. ईच ऑफ द क्वेश्चन इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम, प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. ईच ऑफ द विनर हॅज रिसिव्ड अ सर्टिफिकेट, प्रत्येक विजेत्याला एक सर्टिफिकेट मिळालं आहे. ईच ऑफ द म्हणजे प्रत्येकी. आता प्रत्येकी म्हणतोय, परत तुम्हाला समजून सांगतो. प्रत्येकी म्हणताना आपण कोणातरी सोबत किंवा कुठून तरी आपण त्या एंटिटीला एक्सट्रॅक्ट करतोय, घेतो आहे, रिफर करतो आहे. तर ते प्रत्येकी करताना तो
एकच नसेल तिथे, किमान 2 जण असेल आणि मोर दॅन 1 म्हणजे प्लुरल. तर त्यामध्ये स्टुडंट 2 पण असू शकतात इथे स्टुडंट, 3 पण, 4 पण, प्लुरल असले पाहिजे नाऊन. त्या नाऊन सोबत त्यापैकी कोणतं एक नाऊन आपण तेव्हाच कम्पेअर करू शकतो जेव्हा तो एकटा कम्पेअर करण्यासाठी घेतोय पण इतर कोणी उरलेली आहेत एकपेक्षा जास्ती. ठीक आहे. त्यामुळेच इच ऑफ द स्टुडंट्स वॉज, आणि वॉज कुणाच्या अकॉर्डिंगली यूज होत आहे, जसं ज्या प्रकारे आपण वन ऑफ द मध्ये बघितलं होतं. वन मध्ये पण सिंग्युलर वर्ब आणि हेल्पिंग वर्ब यूज होत होता. इथे पण इच पण सिंग्युलर टोन मध्ये आहे, तर आपण इथे सिंग्युलर वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब घेतोय. इच ऑफ द स्टुडंट वॉज गिवन अ बुक. याच्या अकॉर्डिंगली नाही लागणार, लक्षात ठेवा. ठीक आहे. नियर बी नको बघा, याला कम्प्लीट बघा कंपाऊंड वे मध्ये. ठीक आहे. इच ऑफ द क्वेश्चन हा झाला, इच ऑफ द विनर हा पण झाला, इच ऑफ द एम्प्लॉईज. प्रत्येक एम्प्लॉई वॉज अप्रिशिएटेड म्हणजे प्रत्येक कामगाराला किंवा अप्रिशिएट केला गेला, त्याला त्याची स्तुती केली गेली. इच ऑफ द प्लेयर इज, प्रत्येक प्लेयर हा मॅचसाठी तयार होता, रेडी होता. ओके. इच बद्दल झालं. इच आणि वन आहे हे सारखेच यांचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. इथे आपण अनकाउंटेबल नाउनचे एक्झाम्पल नाही बघितल्या, ते इथे नाही होत यूज, ते आपण आतापर्यंत फक्त सम मध्ये बघितलंय. पुढे नन. आता परत इथे वर्ड टू वर्ड गेला तर इतका पोर्शन हा जो आहे हा वन बघून असं इथे वाटू शकते की हा सिंग्युलर साऊंड करतो. राईट, सिंग्युलर साऊंड करतो हा, बट तसं नाही आहे. हा नन जो आहे ना, हा थोडा कॉम्प्लेक्स आहे इथे, किंवा हा मिनिंग चेंज करून टाकतो. इंग्लिशमध्ये तेच आहे की आपण तंतोतंत मराठी करायला गेलो, कुठे कुठे जमतं, कुठे कुठे नाही जमत, आणि मग नाही जमलं तिथे आपलं -0.25 होऊन जातं. सो ते नको उद्या. हे तुम्हाला मी वारंवार -0.25 यासाठी सांगत असतो की हे त्यांना चांगल्यापणे कळतं ज्यांचं एक्झाम्समध्ये ओव्हरऑल कट ऑफ निघून जातं. म्हणजे कट ऑफ गेला असेल फॉर इन्स्टन्स 51, त्यांना 53 मार्क्स आहे किंवा 57, बट इंग्लिशमध्ये कट ऑफ गेला असेल 10 आणि त्यांना भेटला आहे 9.75, तर एक्झाम नाही झाली क्लिअर. कट ऑफ निघाला ओव्हरऑल, बट इंग्लिश हा सेक्शन कट ऑफ नाही निघाला त्यामुळे. आणि असे खूप सारे लोक आहेत जे 3-3, 4-4 वर्षापासूनही करत आहेत, त्यांचं इंग्लिश सेक्शनल कट ऑफ क्लिअर नाही झाल्यामुळे एक्झाम थांबत आहेत. सो इंग्लिशला केअरफुली घ्या, आणि इंग्लिश डेली प्रॅक्टिस शिवाय ऑप्शन नाही आहे. आणि एकदा थोरोली तुम्हाला बेसिकपासनं इंग्लिशला शिकणं गरजेचं आहे. अदरवाईज तुम्ही रफली आपल्या अकॉर्डिंगली तुम्हाला म्हणजे सुरुवातीला ठीक असते बरेचदा, पण एकदा तरी रिअलाइज झाल्यावर की आपल्याला गरज आहे इंग्लिशची, तर बेसिकपासून करणं गरजेचं आहे. नाहीतर सुटेबली आपण टॉपिक उचलत जाणार, बघणार, करेक्ट होणार, आणि मग एक्झाममध्ये ते नाही होत, कारण की बेसिक स्ट्रॉंग नसतं. ठीक आहे. सो ज्यांचं बेसिक नाही आहे स्ट्रॉंग, त्यांनी बेसिक स्ट्रॉंग करण्यावर भर द्या. ठीक आहे. जिथून पण वाटेल तिथे बॅचेस जॉईन करा, किंवा आपण पण प्लॅन करतो आहे जे मराठी मुलांसाठी त्यांच्या मदर टंग अप्रोचला घेऊन आपण ते टार्गेट करणार. ओके. सो नन ऑफ द, आता नन ऑफ दचं स्टोरी अशी आहे, हा जो नन आहे तो लिटरली मिनिंग होतं की नो वन. नो इथे इंडिकेट करतो की कोणीच नाही, आणि कोणीच नाही म्हटलं तर हा सिंग्युलर नाही आहे, हा इथे मल्टिपल किंवा प्लुरल टर्ममध्ये यूज होत असतो. आणि हा वन याचा कंपाऊंड याची म्हणजे याला कॉम्प्लिमेंट आहे. ठीक आहे. हा मेन नाही आहे, मेन हा आहे नो. आणि हा जर प्लुरल टर्मला रिफर करतो आहे तर याचा मेन रोल पण आहे. तशा वेळी हा सिंग्युलर नाही राहत मग नन. ठीक आहे. याला वनवर फोकस नको करा, हा एन मुळे खूप चेंज होत आहे. निगेशन तर आहेच, बट हा प्लुरल टर्मला पण रिफर करतोय, तर आपण त्याच्याच अकॉर्डिंगली मग इथे जो स्ट्रक्चर असतो हा वर्ब म्हणा किंवा हेल्पिंग वर्ब जे असतात ते याच्या अकॉर्डिंगली प्लुरल असतात. ठीक आहे. तर नन ऑफ द बॉईज वर बघा. ठीक आहे. नन ऑफ द बॉईज कोणीच मुलं प्रेझेंट नव्हते. नन ऑफ द स्टुडंट्स हॅव, हॅज नाही आलंय, हॅव आलंय. वन असतं वन ऑफ द स्टुडंट हॅज,
आलं असतं, बट नन ऑफ दॅट. सो नन ऑफ द स्टुडंट हॅव सबमिटेड द फॉर्म. कोणीच फॉर्म सबमिट नाही केला, कोणत्याच मुलाने. कोणताच प्लेअर सिलेक्ट नव्हता झाला. नन ऑफ द प्लेयर वर सिलेक्टेड. नन ऑफ द क्वेश्चन्स वर इझी. कोणताच क्वेश्चन इझी नव्हता. नन ऑफ द टीचर वर अवेलेबल. कोणतेच शिक्षक अवेलेबल उपस्थित नव्हते. ठीक आहे, हे ननसाठी झालंय. मग याच्यानंतर मोस्ट ऑफ द. मोस्टचा अर्थ होतो अक्षरशः की बहुतांश. मेजॉरिटी म्हणू शकतो आपण. ठीक आहे, एक बहुतांश, मेजॉरिटी. कशापैकी? ते पण प्लुरल याच्यामध्येच. कारण की आपण एक बेसिक रूल बघितलाय की तो एकतर प्लुरल नाउन असणार किंवा अनकाउंटेबल असणार. सिंग्युलर नसतो तो. ठीक आहे, अनकाउंटेबल असतो. अनकाउंटेबलला काउंट नाही करू शकत. तर ते पण एक प्रकारे ग्रुप ऑफ म्हणजे मल्टिपल एंटायटीज असतात. म्हणजे वॉटर पण म्हटलं तर हा एका प्रकारे खूप साऱ्या अलग अलग क्वांटिटीजचं एकत्रित आलेलं एक सिंग्युलर वाटतं, बट ते अनकाउंटेबल नाउन जरी आहे पण त्याच्यामध्ये खूप सारे एंटायटीज आहेत. ड्रॉपलेट्स म्हणू शकतो किंवा काही मिल्क पण. मनी पण म्हटलं तर खूप सारे त्याच्यामध्ये कॉईन्स आले असतील किंवा खूप सारं अमाऊंट आलेली आहे. ठीक आहे, इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पण खूप सारं इन्फॉर्मेशन, सेट ऑफ इन्फॉर्मेशन, खूप सारे इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये येऊन जातात. ॲक्च्युली ते असतात एका प्रकारे मल्टिपल, पण त्याला आपण रेफर सिंग्युलर वेमध्ये घेतो, पण तो ॲक्च्युली सिंग्युलर नाउन नाही आहे. बट सिंग्युलर वर्ड यूज होतो. थोडा कॉम्प्लेक्स आहे, प्रॅक्टिस नाही येणार. ओके, मोस्ट ऑफ द, बहुतांशी. याचं स्ट्रक्चर काय येणार की एकतर प्लुरल नाउन बनणार किंवा अनकाउंटेबल नाउन असणार. ठीक आहे, अनकाउंटेबल नाउन आणि अकॉर्डिंगली तिथे वर्ब बनणार. ठीक आहे, प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब, अनकाउंटेबल असेल तर सिंग्युलर वर्ब. ठीक आहे, बघूया. प्लुरल नाउन आहे इथे. स्टुडंट्स, प्लेयर्स, पीपल, पॅसेंजर्स, एम्प्लॉईज सगळे मोजण्यासारखे आहेत. पीपल म्हटलं तर पीपल मधलं त्याचं सिंग्युलर फॉर्म पर्सनल होतं एक, बट पीपल आहे तर खूप सारे. तर इथे याच्या अकॉर्डिंगली मोस्ट म्हटलंय बहुतांश, ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये प्लुरल आहे. तर आर आलं आहे, वर आलं आहे, परत आर, हॅव, आर. ठीक आहे, तर बघूया मिनिंग. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर सिरियस. बहुतांश विद्यार्थी सिरियस आहेत. मोस्ट ऑफ द सिरियस आहेत कशाबद्दल? स्टडी. बी केअरफुल. ठीक आहे, मोस्ट ऑफ द प्लेयर्स वर टायर्ड. खूप सारे प्लेयर थकलेले होते. ठीक आहे, मोस्ट ऑफ द पीपल आर अवेअर नाव. खूप सारे लोक आज जागृत आहेत, म्हणजे अवेअर आहेत. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स हॅव अराइव्ड. खूप सारे म्हणजे बहुतांश प्रवासी आलेले आहेत. अराइव्ड, येऊन चुकलेले आहेत. मोस्ट ऑफ द एम्प्लॉईज आर सॅटिस्फाईड. बहुतांश एम्प्लॉई आता समाधानी आहेत. आता अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन बघा, वर्क आलं, वॉटर, शुगर, लँड, रेन. परत अनकाउंटेबल नाउन म्हणजे काय? ज्याला मोजता येत नाही. एक काम, दोन काम, तीन काम. हे इंग्लिशमध्ये नाही होत. मराठीमध्ये होत असेल, बट इंग्लिशमध्ये नाही होत. ठीक आहे, एक पाणी, दोन पाणी, तीन पाणी हे मराठीमध्ये पण नाही होत, इंग्लिशमध्ये पण नाही होत. एक साखर, दोन साखर, तीन साखर इंग्लिशमध्ये पण नाही होत, मराठीमध्ये पण नाही होत. एक जागा, दोन जागा, तीन जागा हे मराठीमध्ये कधी कधी होत असेल, बट इंग्लिशमध्ये तर नाही होत. आणि याचं पार्ट घेतलं, लँडचं पार्ट घेतलं जातं. लँड एक सिंगल असं नाही घेत, वन लँड, टू लँड. ठीक आहे, रेन, एक रेन, दोन रेन, एक पावसाळा, एक पाऊस, दोन पाऊस, तीन पाऊस, हा कुठेच नाही होत. हे अनकाउंटेबल आहेत, याला आपण नंबरमध्ये काउंट नाही करू शकत आणि हे काउंटेबल नाही आहे नाउन, म्हणून याला अनकाउंटेबल नाउन म्हणतात. आणि यांच्यासाठी सिंग्युलर वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब यूज होत असते. ठीक आहे, पण परत हे काय सीन आहे की हा सिंग्युलर इथे जरी यूज होत आहे, ठीक आहे, पण इथे आपण बघितलं की जे वर्ब आणि हेल्पिंग वर्ब आहे ते अकॉर्डिंग टू या मोस्टच्या नुसार आलाय, स्टार्टिंगला जो आहे. बट इथे अनकाउंटेबल नाउन आहे, तर हा मोस्ट पण याचा एक
अनकाउंटेबल पार्ट झाला ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही मोठ्या हनीमधनं म्हणजे हनीचं जे पण आहे पातेला किंवा जे पण कंटेनर तिथून हनीमधून हनी घेतलं तर ॲट द एंड हनीच राहणार. ठीक आहे, छोटं का नसो. मिल्कमधून मिल्क घेतलं ते पण एक मिल्क असणार. सेम आता हे हनी अनकाउंटेबल आहे, मिल्क पण अनकाउंटेबल असतं. इथे पण अनकाउंटेबल होतं जरी हे कंटेनरमध्ये खूप सारं होतं. पण जेव्हा याला पण आपण एक छोटंसं घेतलं, एक ड्रॉप पण घेतली असेल तरी पण हे अनकाउंटेबलच आहे. त्याला आपण तरी पण मोजू नाही शकत आहे. ठीक आहे, ही वेगळी युनिट झाली. 1 ड्रॉपलेट किंवा त्याला 0.00 मायक्रो जे काही मोजणार आपण त्याला ग्रॅममध्ये किंवा ग्रॅममध्येच त्याला लिटरमध्ये, ते वेगळं झालं. बट नंबरमध्ये त्याला तसंही नाही करू शकत आहे. तर त्याच आशयाने इथे आपण मोस्ट ऑफ द हनी जर याला म्हटलं, ह्या इतक्या साऱ्या हनीमधनं मोस्ट ऑफ द हनी आर नाही येणार ते. का बरं? कारण की ते हनी किती काढा किंवा इथेच ठेवा, इथून काढा मिल्क किंवा इथेच ठेवायला थोडंसं का नाही घेऊ आपण त्याला, पण ते राहणार अनकाउंटेबल. त्याच्याच बेसिक त्याची हे आपण त्याला म्हणू फंक्शन म्हणू किंवा कॅरेक्टरिस्टिक तेच राहणार. सो अशा वेळी तो इथे वर्ब सिंग्युलर होणार. ठीक आहे, अनकाउंटेबल सिंग्युलर वर्ब. ठीक आहे, तर समजत आहे तुम्हाला. प्लुरल नाऊन आहे, याच्या अकॉर्डिंगली आपण हे घेतलेलं आहे, याच्या अकॉर्डिंगली आपण हे घेतलेलं आहे. बट इथे याच्या अकॉर्डिंगली यासाठी नाही घेतलं आहे कारण की हा सिंगल असेल. इथे सिंगल तर यूज नाही होणार कारण की आपण सिंगल जे बघितले वन आणि इच ते प्रत्येक वेळी प्लुरल नाऊन सोबतच आलेले आहे आणि त्यांच्यासाठी आपण सिंग्युलर वर्ब आणि मेन वर्ब म्हणा हेल्पिंग वर्ब तो यूज केलेला आहे. ठीक आहे, आणि मोस्ट आणि जो अनकाउंटेबल आहे तिथे अनकाउंटेबलचं एक्झाम्पल नाही आलेलं आहे. पण जे काही आले आहेत सम आणि आता नन पण आलं होतं एक, पण ननमध्ये आपण अनकाउंटेबल नाही बघितलं आहे. ठीक आहे, सममध्ये आणि आता आपण बघतो आहे मोस्ट, या दोनमध्ये अनकाउंटेबलचे एक्झाम्पल आले आणि जिथे अनकाउंटेबल नाऊनचं एक्झाम्पल येतं तिथे सिंग्युलर वर्ब येणार. ठीक आहे, मोस्ट ऑफ द वर्क इज डन. बहुतांशी काम झालेलं आहे. मोस्ट ऑफ द वॉटर वॉज पॉल्युटेड. बहुतांशी पाणी प्रदूषित होतं. मोस्ट ऑफ द शुगर हॅज डिसॉल्व्ड. बहुतांशी साखर, बहुतेक साखर, बहुतांश साखर विरघळलेली आहे. बहुतांशी जागा लँड फर्टाईल आहे म्हणजे उपजाऊ आहे. मोस्ट ऑफ द रेन हॅज स्टॉप्ड. खूप सारं पाणी, बहुतांशी पाणी थांबलेलं आहे. मध्ये बहुतांशी त्याला रेनला मराठीत काय म्हणतात, पाऊस थांबलेला आहे. ठीक आहे, आता इथे येऊया. हा इझी पण आहे आणि इझीच म्हणता येईल, याला इझी म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यानंतर इथं सारखा राहणार ए आणि द. ठीक आहे, ॲक्च्युली ना दोघांना सोबत घ्यायला हरकत नाही बट सिंगल घेतलं आहे मी. बघा, आर्टिकल एक चॅप्टर असतो. ठीक आहे, तुम्हाला बेसिक बॅकग्राऊंड सांगतोय. त्याच्यामध्ये दोन टाईपचे आर्टिकल असतात, एक डेफिनाइट आणि एक असतो इनडेफिनाइट. डेफिनाइटमध्ये द असतो आणि इनडेफिनाइटमध्ये ए अँड एन हा वॉवलनुसार यूज होतो. वॉवल आला किंवा वॉवलसारखं साऊंड असलं तर हा एन यूज होतो. ठीक आहे, तर डेफिनेट आहे तर म्हणजे तिथे फिक्स आहे इन्फॉर्मेशन आणि इथेच या टर्ममध्ये यूज होतं हा द, की इथे नंबर पण फिक्स आहे आणि नंबर फिक्स असेल प्रोबॅबली असं म्हटलं जातं की तो सिंग्युलर टर्ममध्येच असेल. तर तिथे जो वर्ब आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे तो पण सिंग्युलर घेतला जातो. बट इथे एनमध्ये इनडिफिनिट आहे म्हणजे डिफाईन नाही आहे. त्याच्याच अर्थ इथे म्हटलं जातं की जे नाऊन आहे तो फिक्स नाही आहे, प्लुरल आहे मग, आणि त्याच्यासाठी मग अकॉर्डिंगली जे वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब आहे ते पण प्लुरलच असणार. तशा प्रकारे अ नंबर जिथे येणार त्याचं स्ट्रक्चर काय असणार, प्लुरल नाऊन आणि प्लुरल
वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. जर सिंपल टेन्स फॉर्ममध्ये आलं तर वर्ब, किंवा जर इन केस प्रेझेंट येत आहे, परफेक्ट टेन्स येत आहे या कंटिन्यूस, ते हेल्पिंग वर्ब अकॉर्डिंगली प्लुरल असणार. ठीक आहे. तर एक्झाम्पल सिंपल आहे. प्लुरल नाउन आले आहे स्टुडंट्स, मिस्टेक्स, प्लेयर्स, शॉप्स, कॅन्डिडेट्स. अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर ॲबसेंट. अ नंबरचे अकॉर्डिंग आले, कारण की अ नंबर तुम्हाला सांगितलं हा डेफिनेट नाही आहे, म्हणून याला प्लुरल कन्सिडर केला गेलेला आहे, त्याने अकॉर्डिंगली इथे यूज करण्यात आले आहे. ठीक आहे. अ नंबर हॅव. ठीक आहे. मीनिंग बघूया. अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर ॲबसेंट. अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर ॲबसेंट. काही स्टुडंट्सची संख्या, म्हणजे अ नंबर याला कसं म्हणजे आपण वर्ड घेऊया की अनेक. अनेक आलेले आहे, अनेक विद्यार्थी ॲबसेंट आहे. अ नंबर म्हणजे अनेक, खूप सारे, बरेच विद्यार्थी, अनेक किंवा बरेच विद्यार्थी. ठीक आहे. यांची ठराविक संख्या नाही आहे, आपल्याला नाही माहीत आहे, असं इथे याचा अर्थ आहे. सो अ नंबर ऑफ स्टुडंट्स आर ॲबसेंट, बरेच विद्यार्थी ॲबसेंट आहेत. अ नंबर ऑफ मिस्टेक्स, बऱ्याच मिस्टेक्स हॅव बीन फाउंड, मिळालेल्या आहेत, बऱ्याच मिस्टेक्स आपल्याला शोधल्या आहेत. अ नंबर ऑफ प्लेयर्स, बरेच प्लेयर जखमी झालेले आहेत. अ नंबर ऑफ शॉप्स हॅव ओपन करंटली, बरेच दुकानं आता उघडलेले आहेत रिसेंटली. बरेच कॅन्डिडेट हॅव अप्लाइड, बरेच कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं आहे. मग येतो द. द मध्ये एक फिक्स संख्या असते. संख्या एक फिक्स संख्या आहे, पण तुम्हाला आधी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये नंबर नाही सांगितले जात, बट फिक्स आहे ते स्पेसिफिक आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आहे स्पेसिफिक. तर त्या निमित्ताने इथे याला सिंग्युलर टर्ममध्ये घेतलं जातं, आणि मग जरी नाउन प्लुरल असेल पण वर्ब हा सिंग्युलर असणार इथे. ठीक आहे. हा तुम्हाला एक इथे लक्षात ठेवावं लागेल प्रामुख्याने, जनरली द आणि ए मध्ये. ठीक आहे. द नंबर ऑफ स्टुडंट इज इन्क्रीजिंग, विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ॲक्सिडेंट्स, द नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स इज अलार्मिंग, ॲक्सिडेंट्सची जी संख्या आहे ती अलार्मिंग आहे, म्हणजे चिंताजनक आहे. द नंबर ऑफ वॅकन्सीज इज व्हेरी लो, त्याला काय म्हणतात, वॅकन्सीजला भरती जे आहे, रिक्त जागा ते खूप कमी आहेत, रिक्त जागांची संख्या कमी आहेत. ॲप्लिकेंट्स, उमेदवारांची संख्या डबल झाली आहे, दुप्पट झालेली आहे. नंबर ऑफ केसेस इज रायझिंग, केसेसची संख्या वाढत आहे. तर तुम्ही एकच लक्षात ठेवा की अ नंबर आलं आणि एक येणार द नंबर. दोघांमध्ये ऑफ कॉमन आहे. प्लुरल नाउन असणार, बट इथे प्लुरल वर्ब आणि द मध्ये जो असणार सिंग्युलर वर्ब. इतका लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजनचा काही पार्ट नाही आहे. आणि ही प्रॅक्टिस आणि बऱ्याचपैकी रिडिंग, तर हे तुम्ही रिडिंगसाठी वेगळा टाईम नसाल काढू शकत, तरी पण तुम्ही डेली रोज 7 AM ला, आपण सकाळी 7 ला एडिटोरियल सेशन घेत असतो. त्यामध्ये आपण इन डेप्थ रिडिंग तर करतोच, पण एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आपण फ्रेम करतो. क्वेश्चन्स म्हणजे वेगवेगळं जे असतात, आपलं त्याला काय म्हणतात, सेक्शन्स, ग्रॅमर, RCचे क्वेश्चन्स, एरर. ठीक आहे. हे सगळे त्याच्यामध्ये कव्हर केलं जातं. मला वाटत, आय डोंट नो की कोणी करत असेल तर दॅट इज बेस्ट, पण इतर जे करतात टीचर्स ते कदाचित फक्त सध्या रिडिंगवर करत आहेत, आणि सोबत क्वेश्चन, आणि हिंदीमध्ये मोस्टली करतात, मराठीमध्ये माहीत नाही. जो करत असेल त्याला खरंच खूप खूप अभिनंदन, हे केलं पाहिजे. तर आपण सगळे क्वेश्चन कव्हर करतो, आणि या क्वेश्चन सोबत आपण मग क्लोज टेस्ट पण घेतो, ज्याचे तुम्ही तिथे ग्रामरचं वोकॅब पण प्रॅक्टिस होणार. क्लोज टेस्ट घेत असतो.
सो हे इतकं आपण कव्हर करत असतो. आपला जवळपास हा सेक्शन असतो मला वाटतं मिनिमम हा आपला 50 मिनिट्सचा वर असतो. इतकी प्रॅक्टिस जर तुमची डेली होत आहे, तर तुम्हाला वेगळं रीडिंगची गरज नाही आहे. बट कन्सिस्टंटली इम्प्रूव्हमेंट ज्यांना काहीच म्हणजे त्यांचं खूप बेसिक लेवलवर आहे, त्यांना मिनिमम 6 मंथ ते रेग्युलर आलं पाहिजे. सो काही टेक्निकल ग्लिचेसमुळे मी 7 AM नाही घेऊ शकलो. बट बाय होप सो की उद्यापासून म्हणजे फ्रॉम 5th ऑफ जॅन 26 पासून 7 AM आपण घेणार. तुम्हाला नोटिफिकेशन येणार. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच दिसेल. ठीक आहे. सो इथे आपला होपफुली हा संपला आहे. तर हाच तुम्हाला जो होमवर्क सांगितला आहे तेच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. या व्हिडिओला पॉसिबली 2-3दा बघा, म्हणजे क्लिअर होऊन जाईल डाऊट. छोटा व्हिडिओ राहणार आणि एडिटोरियल सेशनला नक्की या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि टेलिग्राम चॅनल पण लाईक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्टेंट वगैरे शेअर करेल, तर तिथे तुम्हाला भेटून जाणार. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग टुडे सेशन. आमच्यासोबत लर्न करत राहा आणि कन्सिस्टंट राहा. ठीक आहे. तर नक्कीच आपला इंडियन एक्सप्रेस एडिटोरियल सेशनला भेटूया मंडे टू फ्रायडे. सो थँक्यू. ऑल द बेस्ट. टेक केअर आणि बी हॅपी. ओके.